आज बनवतोय आपण मटण खरडा. हे फ्रेश मटण आणलेलं आहे. मटण आणताना नेहमी लालसर कलरचं आणायचं, म्हणजे ते कवळं असतं. या सुरुवातीला मीठ टाकून घेतलं, नंतर हळद. आम्ही फक्त मीठ आणि हळद टाकूनच उकळून घेतो, कारण आळणी रस्सा लागतो, म्हणून मी ह्याच्यात दुसरं काही मिक्स करत नाही. फक्त मीठ आणि हळदच मिक्स करते. आणि मसाल्यासाठी याच्यामध्ये खोबरं, अद्रक, लसूण आणि वरून कोथिंबीर, या 2 हिरव्या मिरच्या, ह्याचं वाटण आणि एक दुसरं कांदा, टमाटरचं वाटण, कोथिंबीर, हे 2 वाटण करून घेणार आहे. आता आपण मटण उकडायला टाकूया. थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर मटण टाकायचं. नंतर थोडंसं झाकून ठेवूनच गरम पाण्याचा वापर करायचा. गरम पाणी त्याच्यामध्ये कुकरमध्ये टाकायचं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, ही कुकरची शिट्टी होऊन द्यायची नाही बिलकुल. फक्त वाफेवरच 20 ते 25 मिनिटं उकळून घ्यायचं, बिना शिट्टी होता. आणि गरम लागल्याने येते. मटण खरड्यासाठी थोडंसं तेल टाकायचं. हा आपला मगाचा मसाला हिरवा, कांदा आणि टमाटरचं पेस्ट, सुरुवातीला आपण भाजून घेतलेला होता. कांदा, खोबरं, सर्व मसाला आपण पहिल्यांदा भाजून घेतलेला होता. हिरव्या मिरचीचं वाटण असल्यामुळे जर दुसरं काही मी टाकत नाही. आता तेल सुटलेलं आहे आपलं. हे आहे उकडून घेतलेलं मटण, त्याच्यात टाकायचं. चांगलं हलवून मिक्स करून घ्यायचं. 10 मिनिटं झाकून ठेवायचं. मस्तपैकी असं 10 मिनिटं झाकून ठेवायचं. आपला मटण खरडा तयार झालेला आहे मंडळी. हा बघा मटण खरडा. हे आळणी सूप, हे तिखट रस्सा, ज्वारीची भाकरी, हे लिंबू, कांदा. या मंडळी जेवायला.